नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 20,000 ते 31,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वय मर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे सिनियर रिसर्च फेलो या पदासाठी तुम्हाला 31,000 रुपये प्लस HRA या ठिकाणी पर मंथ या ठिकाणी दिला जाणार आहे। वयमर्यादा या ठिकाणी मॅक्सिमम 35 वर्षापर्यंतची या ठिकाणी मेल कॅन्डिडेटसाठी देण्यात आलेली आहे आणि फिमेल कॅन्डिडेट म्हणजेच महिला कॅन्डिडेटसाठी 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे मास्टर डिग्री तुमची झालेली असेल, वेटरनरी मायक्रोबायोलॉजी, वेटरनरी बायोटेक्नॉलॉजी, वेटरनरी पॅथॉलॉजी किंवा वेटरनरी पब्लिक हेल्थमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा तुमचं MSc बायोलॉजी झालेलं असेल, मायक्रोबायोलॉजी झालेलं असेल, नेट क्वालिफिकेशन तुमचं असेल, 2 वर्षाचा रिसर्च एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी तुम्हाला 20,000 रुपये पर मंथ सॅलरी प्लस HRA या ठिकाणी दिला जाणार आहे। 50 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। BSc तुमचं झालेलं असेल मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। अशा प्रकारे 2 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। मुलाखतीच्या माध्यमातून तुमची निवड जी आहे या ठिकाणी केली जाणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। त्या संदर्भातील ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। ॲप्लिकेशन फॉर्म पाठवण्याचा ॲड्रेस या ठिकाणी आहे जॉईंट कमिशनर ऑफ ॲनिमल हजबंडरी डिझीजेस इन्व्हेस्टिगेशन सेक्शन ऑन नियर बरेमन स्क्वेअर पुणे या ठिकाणी तुम्हाला 5/8/2024 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत अर्ज पाठवायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।